गुड मॉर्निंग फ्रेंड्स. तुम्ही बघा त्याच्यात किती 10:30 वाजलेत. मी काल आमच्या आजीचे सगळे विधी झाले, म्हणजे 10वा म्हणजे ज्याला दशक्रिया विधी असं म्हणतात तो सुद्धा झाला. गावाला गेले होते, गावावरून आले, झोप काहीच झालेली नव्हती. सो चांगली झोपले. मम्मी पप्पा गावीच आहेत अजून, ते येतील म्हणजे आता 2-3 दिवसात येतील. 13वा जसा होईल ना तसं ते लोक येतील. पण त्याच्या अगोदर मी कुठलाही व्हिडिओ नाही घेतला, कारण मलाच बरं वाटत नव्हतं. आजीसोबत इतके व्हिडिओज वगैरे काढले होते की काही म्हणजे असं चांगलंच वाटत नव्हतं एवढं की परत व्हिडिओ घेणं. म्हणजे 10व्याच्या आधी निदान, सुतक फिटल्यानंतर आमच्याकडे 10व्याला सगळं सुतक वगैरे फिटतं. मग आज म्हटलं की आज व्हिडिओ घ्यावा. बघू, आज ऋतू येणार आहे. ऋतू आणि मी मॉलमध्ये जाणार आहे, तिला जरा काहीतरी शॉपिंग करायची आहे. सो आता तुम्हाला तो व्लॉग बघायला भेटेल. परत एवढ्या दिवसानंतर मला सुद्धा देवपूजा करायची आहे 10व्याला. पण म्हणजे 10वा झाल्यानंतर आमच्याकडे देवपूजा वगैरे करतात. सो करू की नको मला काही कळत नाही, की 13व्यापर्यंत थांबू हे सुद्धा मला कळत नाही आहे. पण मला मम्मी पप्पा बोललेत की गावी सगळ्यांनी पूजा केली आहे तर तू सुद्धा करू शकतेस, तू घे करून. बघते मग आता करायचं काय ते बघते. आधी तर सगळ्यात पहिले मी गिझर ऑन केला आहे, आंघोळीला जाते आणि त्याच्या पुढे ब्लॉग कंटिन्यू करते. इस्त्रीवाला आला होता म्हणून त्याला एवढी सगळी कपडे जी होती ती इस्त्रीला दिली आणि मी तयार झाली आहे. का तर मला ऋतूसोबत बाहेर जायचं, मी तुम्हाला मगाशीच बोलले. पण मी केस नाही धुतली. त्याचं कारण म्हणजे का, तर मला गरुड पुराण वाचायचं आहे. पण ते कधी 13वा झाल्यानंतर वाचतात. मग आज केस धुवून काय करू ना, त्यापेक्षा राहू द्या. आधीच मला केस धुवायचा खूप कंटाळा आहे. मग मी उद्या वगैरे केस धुईन आणि मग परत गरुड पुराण ज्या दिवशी वाचायचं आहे त्या दिवशी एकदा धुईन आणि त्याच्यानंतर गरुड पुराण वाचेल. असं म्हणतात की गरुड पुराण वाचल्यानंतर जो माणूस गेलाय त्याच्या आत्म्याला शांती मिळते, मोक्ष मिळतो, असं काहीतरी आहे. सो म्हटलं वाचावं, कारण आता आजी माझ्यासोबत बऱ्यापैकी अटॅच झाली होती व्हिडिओज वगैरेमुळे म्हणून. सो चला आता मी एवढे सगळे हा जो पसारा आहे तो ठेवते आणि मग निघायचं बघते. जरा केस वगैरे विंचरून बोलते. आता मी आले टेरेसवर. ह्या सगळ्या झाडांना एवढं बादलीभर पाणी घालायचं आहे मला. हाय ग, कारण 2 दिवस गावी गेले होते त्याच्यामुळे काय पाणी बिणी तर घातलेलं नाही आहे. आणि माझी मम्मी मला सारखी फोन करून, विशू पाणी घातलं का. कारण तिला झाडांचं खूप क्रेज आहे आणि मला झाडांची आवड आहे. आवड म्हणजे तिला जास्त आहे माझ्यापेक्षा म्हणा. पण तिचं कसं आहे की खूप सारी, मला असं काय नाही बाबा, मेन झाडं असले तरी खूप झालं. हाय ग, पण नेमकी तिने टेरेसवर ठेवले त्याच्यामुळे माझ्या लक्षातच राहत नाही पाणी बिणी घालायचं झाडांना. आई ग, आणि तिने टेरेसवर का ठेवली त्याचं कारण म्हणजे आमच्या गॅलरीत ना उंदीर येतात. मग उंदीर सगळी झाडं खाऊन टाकतात. मम्मी बोलते एवढी मी लावते हा उंदीर सगळं खाऊन टाकतो. म्हणून तू आणि मी आता निघालोय. ओला कॅब बुक केली आहे कारण खूप कंटाळा आला होता ट्रेनने जायचा. ती पण छान रेडी होऊन आली. छान आहे. हो बाई, ती नॅचरल लुक आहे तिचा आणि माझा नाही. मी कारण नाही, मी फक्त लिपस्टिक लावते तरी असं वाटतं खूप काय केलं. नाही असं करायचं. हां, मी बरं वाचालता कसलं तरी खूप भारी वाचालता. आता आपण मॉलमध्ये खूप खाणार आहे. गेम्स पण खेळूया कारण सगळ्या जगाला माहीत पडले आता ऋतू आणि सोबत असल्यावर खूप खातो. चला बघू, स्टे ट्यून. आम्ही आलोय मॉलच्या बाहेर आहे उभं. ग्रँड सेंट्रल मॉल आहे सीवूड्सचा, जिथे आता खूप फिरलोय मॅपनी. आणि इकडे एंट्री पण चुकीची घ्यायला लागलं होतं. IT पार्कमध्ये एंट्री घ्यायला लागलं होतं. मला असं वाटतं याच मॉलमध्ये ऑफिस बघ ना. वाव, क्रिसमस ट्री रात्री खूप छान दिसत असेल. ते पटापट चालतही नाही माणसं. राग येते मला असं पटपट चाललं नाही. तू एका बुकीत जाऊ का, एका बुकीत आपल्याला एका बुकीत चालला हळूहळू मोबाईल बघत. आम्ही एंट्री केली आहे मॉलच्या, म्हणजे मॉलमध्ये. गाडी किती सुंदर आहे. आणि हे काय लागलंय, सिटी अंडर सीज, भारी वाटते. चल तिकडे वरती. मॉलमध्ये आलं का बाहेर असं काहीतरी वेगळंच वाटतं आणि बाहेर गेल्यावर काहीतरी वेगळंच वाटतं. इथे छान वाटतं. हां, बाहेर खूप गर्मी आहे माहिती आहे. ऐक ग, हा सीवूडचा ग्रँड सेंट्रल मॉल आहे. छान आहे. आम्ही मॉलच्या आतमध्ये आलो ना, सगळ्यात पहिले आम्ही फूड कोर्टला चाललो आहे कारण तिकडे बसायला सीट्स आहेत. इकडे पण आहेत सीट्स बसायला, पण असं रस्त्यात बसल्यासारखं वाटतं. जनरली लोक फूड कोर्टमध्ये बसतातच. वाव, हे किती सुंदर आहे.
मॉलमध्ये काही काही कपडे खूप कॉस्टली तिकडून त्या साईडचं एअर स्पेस त्या साईडला आहे ना ऋतू ते एक्स्ट्राचा अजून स्नो व्हाईट वगैरे हां तिकडे आहे ना. हां गेम्स. मला आता इथं आल्या आल्या खूप सॉफ्टी खाऊ वाटली कारण खूप गरम झालं. इथं आल्या बरं वाटलं कुठतरी काही खाऊ वाटते मला सॉफ्टी. सॉफ्टी आहे की नाही आहे की नाही ग. अरे पण दिसत नाहीये. सॉफ्टी खायची आहे मला बर्गर किंग मध्ये. ऋत्वी कसं वाटलं ऋत्वी बोलल्यावर. खूप घाण वाटलं. मी तेच मला आधी कळालं नाही है ना. ए बोल ए भाई कसला मोठा मॉल आहे हा. नवी मुंबईतला सर्वात मोठा मॉल आहे ना हा. आणि खाली गाडी होती थारच होती ना ती नवीन आलेली लॉन्च रॉक्स दिसते बरोबर 5X ना म्हणून. नाही तर फक्त हे दिसलं असतं हे. हो आता आम्ही काय काय ऑर्डर करतो खायला तुम्ही बघा. पण आले पहिले बसलो लई कंटाळा आला लई. अगं तुझं डोकं राहिलं का. हे बघा हा आता आईस्क्रीम खाल्ल्या राहिलं. तुला ते खाण्याची कमी होती. खाण्याची कमी होती मला थंड खरं सांगते. मी खूप खायचे माहिती आहे. चांगलं नाही लागत. छान लागतं पण मी खूप खाल्लेलं. मॅगडीमध्ये हे सॉक्स भेटले त्यातला मी एक पायात घातला चांगला दिसतोय. आणि ह्या काकी बोलत आहेत की उद्घाटन पण झालं का सॉक्सचं. असं बोलल्या त्या. मग तू काय ऐकलं. मी काय ऐकलंच नाही पण क्यूट वाटतं. छान वाटतंय. ऋतू एवढं संपणार नाही हा मला. मी नाही एवढं खाऊ शकत हा का. खूप कमी झाली. खालचं ना तुटतच नाही अगं. जो केक आहे त्याच्या आत काय तुटत ते मी तोडून देऊ का. तुकडे करून देतो. फक्त मी चेवून देऊ नको. नाही मी नेहमी कुठे जाते ना काहीतरी पाडते. आज मी नाही पाडलं यार. अशी का बसली. खूप बोर झालंय मला. आपल्याला मॉल एक्सप्लोर करायचा आहे पण आपण थोड्या वेळाने जाऊ. आता खाल्ले ना. हा आता खाल्ले आता जरा रेस्ट करतोय. मग फिरू मग त्याच्यानंतर परत खाऊ. हा गेम खेळू. ऋतू आपण ती फ्रँकी खावा आज नाही खाणार. आणि आपल्याला टोपी घ्यायला पण जायचं खाली. हा त्याच्यानंतर तेव्हाच मॉल एक्सप्लोर करायचा म्हणून आता जरा बसलोय जरा थंड हवेत. आज ऍक्च्युली मूड नव्हता. आज ऊन खूप आहे. हा. थंडी पण आहे ऊन पण आहे. हा पण आजी गेल्यानंतर मी पहिल्यांदा म्हणजे 10 दिवसानंतर आमच्याकडे काही आपण करू शकतो म्हणजे देवपूजा पण करू शकतो पण मी नाही केली. तुम्हाला आज नाही केली अजून. नाही ना मला गरुड पुराण वाचायचं मी नाही केलं. म्हणून तुम्हाला बोलवलं आहे ना पूजेला. हा नाही तर मी तुला तेव्हाच बोलवणार होते. तिला बघायची होती पूजा कशी करतात ते. मी तिला बोलवणार होते पण मीच नाही करणार आहे म्हणून नाही. सो बेसिकली मी आणि ऋतू निघालो होतो मॉल एक्सप्लोर करायला. तिथे अशा वेगवेगळ्या प्रकारच्या बडीशेप्स वगैरे काय काय होतं आणि मॉलमधली ज्वेलरी बापरे खूप महाग असते असं मला तरी वाटतंय. आणि हा मॉल ना नवी मुंबईमधला सर्वात मोठा मॉल आहे म्हणून आम्ही इथे गेलो होतो. रादर मला असं वाटतं ह्या मॉलमध्ये मी आधी गेले की नाही व्हिडिओ आधी टाकला आहे की नाही मला काहीही माहीत नाही आहे. म्हणजे माहिती असेल मे बी पण आठवत नाही आहे. पण हे मॉलचं ना बेसमेंट आहे आणि ह्या बेसमेंटमध्ये ना वस्तू म्हणजे बाहेर जशा मिळतात तशाच तेवढ्याच स्वस्त वगैरे रिजनेबल रेट्समध्ये मिळतात. आणि मला इकडच्या बेसमेंटच्या वस्तू खूप म्हणजे रिजनेबल आणि स्वस्त वाटतात. आणि मी इथून घेतलेले पण आहेत. माझ्या भावाला मी मिस्टर DIY मधून कॅब घेतली आहे ते मी तुम्हाला पुढे दाखवेलच. पण हा मॉल म्हणजे बेसमेंटमध्ये आपण जसं रस्त्यावर वगैरे घेतो ना त्याच टाईपमधला आहे तसंच आहे. बाहेरून घेण्यापेक्षा इथून घेतलेलं कधीही चांगलं असं मला तरी वाटतंय. इकडे बरेच म्हणजे मोबाईल रिपेअरिंगचे वगैरे शॉप्स आहेत. मॉड्युलर किचनचे शॉप्स आहेत. इकडे 250 रुपीजला वगैरे टी-शर्ट्स वगैरे टॉप्स वगैरे बरंच काय काय आहे. आणि हे ऋतूला प्रचंड आवडलं तर तुम्हाला बरोबर इशू आपण घ्यायचं का म्हटलं नको सध्या ना बजेट हल्लं आहे आपलं. नंतर मी मिस्टर DIY मध्ये गेले का तर मला ब्रोसाठी टोपी बघायची होती आणि मी त्याला तिकडे जाऊन वेगवेगळ्या टोप्यांचे फोटो पण पाठवत होते. पण मग तो काय हे नको ते नको हे पाहिजे ते पाहिजे असं करत त्याने माझा फुल वेळ घेतला. त्याच्यानंतर त्याने कुठली एक टोपी सिलेक्ट केली. थांबा तुम्हाला दाखवते आता येईलच. हां ही लॉस एंजल्सवाली जी फर्स्ट साईडची आहे ना ती टोपी त्याने सिलेक्ट केली. नंतर मी काउंटरवर गेले आणि बिल केलं. नंतर वरती आले. ही टोपी बघा किती सुंदर आहे. मला खूप म्हणजे खूप आवडते. हे दार्जिलिंग मोमोज फ्राईड घ्यायचे की नॉर्मल स्टीम खूप क्यूट कॅप घेऊन आली आहे. माझ्या डोक्यात लई मोठी होती पण ही लई सुंदर आहे. मला पण त्याची आशा होतीच आहे. अगं हीच फायनल होती ती पण त्या पोरीने घेतली होती ग. मी वॉशरूम मला जर कधी खाते जुलाब लागला एवढं खाऊ.
किती सुंदर आहे ना ह्या मॉलमध्ये. हे काहीतरी आहे किड्स सेक्शनसाठी आहे. हां इथे ना ते काय ते लेडीज पण बसल्यात, ते काय करतात ते नाही माहिती, पण मे बी नंबर्स वगैरे लिहून घेतील आणि नंतर त्याच्यातमध्ये त्यांना एंट्री देतील आणि मग असं काहीतरी असेल. ती लहानपणी असायचं ना मेळ्यामध्ये तसलं काहीतरी असेल असं मला वाटतंय. आय एम नॉट शुअर, पण छान आहे. जे काही आहे ते लय छान आहे, लय भारी आहे. मोठा आहे यार हा मॉल, खूपच मोठा आहे. मज्जा. मी रस्त्याने चालताना पण ही हॅड घालून चालत होते सगळीकडे, सगळे माझ्या तोंडाकडे बघत होते ॲज युजल. चल ऋतूला जे गिफ्ट घ्यायचं होतं ना ते हे गिफ्ट, म्हणजे तुम्हाला मी सकाळीच बोलले होते आम्ही मॉलमध्ये जाणार आहे, त्याला एक गोष्ट घ्यायची आहे. तर ती होतं जीवाचं अँकलेट घ्यायचं होतं तिला पायात घालायला. खूप सुंदर आहे, खूप खूप जास्त छान आहे, मला खूप आवडलं. आता ती घरी गेली ना तुम्हाला घालून दाखवेन, मी माझ्याच घरी येणार आहे आता. खूप 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 छान आहे. आणि मी ब्रोसाठी ही कॅप घेतली, तुम्हाला मग दाखवली, पण खूप सुंदर आहे. कुठे गेली ही ऋतू? अय ऋतू, ती थांबली तिकडं. तिकीट बुक करते आता, ट्रेनने जायचंय. चल ना बाई, ते बघ ना ऋतू, ती पैसे मागते. चल, तिने तुझ्या हातात बॅग पाहिली. ह्या काकी मागासपासून आमच्याकडे पण मागत होत्या पैसे की बाबा 50 रुपीज दे. हा 50 रुपीज द्या, इंग्लिश वगैरे झाडत होत्या. हा, आणि ती काय काय दाखवते त्यांना बाई, खायचं प्यायचं सगळं दिलं तिने. अगं अख्खी पिशवी दिली. आणि मगातपासून सगळ्यांकडे मग बघ ना, भिकाऱ्यांचे पण टाईप आहे, त्यातली स्टँडर्ड भिकारी. असं कोण करतं? खूप चांगल्या तरुण आहेत आणि त्यांना चांगली इंग्लिश येते बाई. त्यांच्याकडे भीक मागून झाली, आता दुसऱ्यांकडे चालली भीक मागायला. अरे आता तुला काय गाडीत कोण बघणार की कुठे निघाले? आल्याला ओरडतोय मला. आलोय आता आम्ही घरी. ऋतू आणि मी घरी येऊन बसलो. तिचं जे हे जीवाचं होतं ते ओपन केलं आणि खूप सुंदर दिसते. तिने पायात टाकले आणि तिने बाई ती स्टोरी पण दिसत नाही. थांब, नाही दिसते, नाही दिसते. हा दिसते. हा छान दिसतो. इतकं सुंदर आणि खूप आहे ना, एकदम नाजूक वाटतं. असं वाटतं नवीन लग्न झालंय ना. खूप भारी. बघू पाय दाखव ना. नको प्लीज. अरे हे मला अँकलेट घातलेलं दाखवायचंय. प्लीज इशू. बघ किती सुंदर आहे, एक्स्ट्रीम छान, खूप सुंदर वाटतंय. बेस्ट. हा इशूची चॉईस आहे. आवडली ना? मला दुसरं वाटलेलं, मी कन्फ्युज होते, पण इशू बोलली हा वाला घे, छान, खूप छान आहे. आई दुसरं कुठला फोटो काढला ना तुझ्या ह्याच्यात? नाही तुझ्या ह्याच्यात काढलं. अरे यार, तो सिंपल वाला होता, पण हा जास्त पण छान आहे. हा जास्त चमकतोय याला, त्याला जास्त shine चमक कमी आहे. होती. चला जाऊ द्या, पण एक्स्ट्रीम छान आहे. आता कंटाळा आला. हा व्हिडिओ आम्ही इथेच एंड करतो. तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल थँक्यू सो मच. आणि सगळ्यांना बाय बाय. सबस्क्राईब करा, चॅनलला लाईक करा, शेअर करा. बाय बाय.